वंदू, सगळं काही कर बाई, पण त्या बाजूला जास्त वापर करायची नाही. वंदूच्या सासूबाई म्हणाल्या. त्या घरात वंदूचा पहिला दिवस होता. सासूबाई वंदूजवळ बसून म्हणाल्या, अगं, तू नवीन आहेस ना म्हणून सांगते. ती मोठी सून जरा खडूस स्वभावाची आहे. ती जरी वेगळी राहत असली तरी आपली वापरायची जागा एकच आहे. जसं आपलं बाथरूम एकच आहे, भांडे घासायची जागा एकच आहे, कपडे पण एकाच जागेवर धुतो. शिवाय पाणी भरायचा नळ देखील एकच आहे. त्यामुळे सांभाळून काम कर. आम्हालाही त्रास होतो ग, पण पोराकडे बघून गप्प बसतो. शिवाय ती मोठ्या घरची, त्यामुळे ती कोणाचंही ऐकत नाही. उगाच भांडण नको म्हणून आम्ही तोंड वाजवत नाही. कर बाई काही दिवस, मग बघू पुढे काय होतं. सासूबाईचं बोलणं ऐकून वंदू थोडी घाबरली, पण हिमतीने म्हणाली, आई, तुम्ही काही काळजी करू नका. मी आली तरी आपल्या घरात भांडण होणार नाही. जरी मी गरिबाची मुलगी असली तरी माझ्या आईबाबांनी चांगले संस्कार दिलेत मला. अरे वा, छान. मला वाटलंच होतं तू सांभाळून घेशील सगळं. बरं, येते मी. दुसऱ्या दिवशी वंदू सकाळीच उठली. आंघोळ करून सासऱ्यांसाठी डब्बा बनवला. दीर कॉलेजमध्ये जात होता, त्याचाही डबा बनवला. बाकी सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी केली. सगळं आवरून ती भांडे घासण्यासाठी बाहेर भांडी घेऊन गेली, तर मोठ्या जाऊबाई आधीच तिथे भांड्याचा गराडा घेऊन बसल्या होत्या. वंदूला बघून त्या मुद्दाम भांडे हळूहळू घासायला लागल्या. ती वंदूशी एकही शब्द बोलली नाही. वंदू तिथे थोडा वेळ थांबली आणि निघून गेली. वाटलं तोपर्यंत दुसरं काम करून मग भांडे घासावं. थोड्या वेळाने येऊन बघते तर ती तिथे कपडे धुत होती. वंदू पुन्हा घरात गेली. जवळपास वंदूचे पूर्ण काम आटपून गेले, पण ती काही जागा सोडत नव्हती. थोड्या वेळाने पुन्हा वंदूने येऊन बघितले तर ती तिथे पाण्याचे हंडे घासत होती. वंदू चुपचाप तिची गंमतच बघत होती. हे सगळं ती मुद्दाम करत होती. वंदूने काही बोलावं आणि मग भांडणाला सुरुवात व्हावी, पण वंदू गरिबाची मुलगी होती. मोठ्या सुनेपेक्षा जास्त शिकलेली पण होती, त्यामुळे तिच्यात समजूतदारपणा होता. तिने धीर ठेवला. तिला वाटलं आता तरी जागा सोडेल ही बया, पण कसलं काय, तिने तर जागा जणू विकत घेतली होती. आता पाण्याचे हंडे घासून झाले होते, तेवढ्यात नळाला पाणी आलं. मग कसल्या सोडतात त्या नळ. मग घरातले असतील तेवढे हंडे भरले. एवढ्यानंही त्या थांबल्या नाहीत, तर घरातले चाटले बुटले सुद्धा भरले. आता या बाहेर वेढा घालून बसल्यावर घरातला स्वयंपाक झाडून पुसून त्यांच्या नवरोबांनी आवरलं. वंदू आणि सासूबाई ती घरात जायची वाट बघत होत्या. वंदू मनातल्या मनात म्हणाली, आम्हालाही पाणी भरायचं होतं, कपडे धुवायचे होते, अजून माझी भांडी पडूनच आहेत. मग बाकी काम कधी करणार. आता सकाळचे 11 वाजले होते. वंदू सकाळी 5 वाजता उठली होती, तरी तिच्या कामाला ठिकाण नव्हतं. मोठी सून 7 वाजता उठूनही बाहेर सगळं काम आटोपून घरात गेली. मग वंदूने कामाला सुरुवात केली. त्या घरातूनच ओरडून म्हणाल्या, जरा आरामात करा कामं. माझं झाडून पुसून झालं. माझ्या दारासमोर अजिबात पाणी येता कामा नये. सासूबाई म्हणाल्या, अगं, आरामातच करत आहे ती. हो, घ्या तिची बाजू. काल तर आली ती. जरा इकडे येऊन नातवाला झोका द्या, मग घ्या तिची बाजू. बघते ना किती दिवस करते ती. मोठी सून डोळे मोठे करत म्हणाली. तशाच सासूबाई तिच्या घरात नातवाला झोका द्यायला गेल्या. इकडे वंदू कपडे धुवायला लागली. मोठ्या जाऊबाई घरातूनच म्हणाल्या, ए बाई, कपडे आपटायचे नाहीत. माझ्या धुतलेल्या कपड्यावर शिंतोडे उडतात. वंदूने नुसती मान हलवून हो म्हटलं. आता कपडे तर धुतले, पण वाळवायचे कुठे हा प्रश्न. कारण जेवढ्या तारा बांधल्या होत्या, सगळ्या तारांवर
जिकडे तिकडे त्यांचेच कपडे होते. वंदू कपडे सरकवायला गेली तर सासूबाई म्हणाल्या, नको बाई, तिच्या कपड्याला हात लावू नकोस. तिला आवडत नाही तिच्या कपड्याला हात लावलेलं. पण आई, आता या धुतलेल्या कपड्याचं काय करू? राहू दे तसेच. ती जेव्हा कपडे उचलेल तेव्हा आपण टाकू. पण असं किती दिवस चालणार कुणास ठाऊक, वंदू मनातल्या मनात म्हणाली. रोज असंच चालायचं. सकाळी 5 वाजता उठूनही वंदूचे काम होत नसे. पूर्ण दिवस वाया जायचा वंदूचा. एक दिवस वंदू तिचा नवरा मनोज याच्याशी बोलली या विषयावर. पण काही फायदा झाला नाही. तो म्हणाला, जसं चालतंय तसं चालू दे. उगाच घरात भांडण नको. लोकांना आपल्याच घरातला तमाशा दाखवण्यात काही अर्थ नाही. पण मी म्हणते, वंदू म्हणाली, काही म्हणू नको. त्याचा काही फायदा नाही. आम्ही प्रयत्न केले आधी, पण मोठ्या वहिनी बदलणार नाहीत. काही दिवस असेच गेले. रोजच्यासारखे एका रात्री वंदूने ठरवलं की त्यांच्या आधीच आज मी भांडी नेऊन ठेवणार आणि मी आधी भांडी घासणार. सकाळी उठून वंदूने पटापट स्वयंपाकावरून भांडी बाहेर नेली. आता भांडी घासणार तोच जाऊबाईने गेट उघडलं. ए थांब, माझी भांडी झाल्यावर तू घास. त्यावर वंदू म्हणाली, अहो ताई, थोडीच आहेत, पटकन घासते मी. तुला नाही म्हणते ना, तुमच्या घाणेरड्या खरकट्या भांड्यावर मी नाही घासणार माझी भांडी. उचल आधी तुझे भांडे. वंदू भांडी उचलणार तोच त्या तरातरा धावून आल्या आणि वंदूची भांडी समोर असलेल्या नालीत झरकन फेकली. सासूबाई आणि वंदू बघतच राहिल्या. वंदू डोळे पुसत तिच्या रूममध्ये जाऊन रडत बसली. थोड्या वेळाने सासूबाई वंदूजवळ आल्या. आज जे काही झालं ते तू मनोजजवळ सांगू नको, नाहीतर भांडण होईल. उगाच डोक्याला संताप. मी तुझ्या सासऱ्यांना सांगते, ते करतील काहीतरी. वंदू म्हणाली, पण आई, तुम्ही सगळे त्यांना एवढे का भीता? आम्ही तिला भीत नाही ग. भावांमध्ये वाद होईल, तो आम्हाला नको. आणि तू पण हे लक्षात ठेव. त्यावर वंदू गप्प झाली. मोठ्या सुनबाईला घरात सगळ्यांचा विटाळ होता. पण धस मारून घरातून कधी भाजी न्यायची तर कधी चपाती न्यायची, कधी कधी तर गहू तांदूळ डाळ घरात घुसून न्यायची आणि स्वतःच जोरजोरात म्हणायची, वंदूकडे बघून, कुणाच्या बापाचं नेत नाही. माझ्या सासऱ्याची कमाई आहे. मी पण मोठी सून आहे या घरची. मुद्दाम वंदूकडे तोंड वाकडं करून म्हणायची. वंदू मात्र लक्ष देत नव्हती. काही दिवसांनी सासऱ्यांनी वंदूला बाहेर एक दोरी बांधून दिली आणि म्हणाले, या दोरीवर कपडे वाळवत जा. वंदू म्हणाली, ठीक आहे बाबा. वंदू जेव्हा कपडे वाळवायला गेली तर आधीच जाऊबाईने त्या दोरीवर पायपुसणे नेऊन टाकले होते. घरातले सगळे मोठ्या सुनबाईला कंटाळले होते. सासरे सगळं दुरून बघत होते. कोण कसं वागतं ते त्यांना माहीत होतं. लहान सून वंदूचा खूप लाड करायचे ते. वंदू पण सासऱ्यांना काय हवं नको ते व्यवस्थित बघायची. ती सगळ्यांची काळजी घेत असे. एक दिवस मोठी जाऊ वंदूकडे बघून बडबड करत पाणी भरत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. आई ग, बाप रे म्हणून ओरडायला लागली. वंदू लागलीच धावली. ताई, खूप लागलं का हो? उठा. वंदू तिच्याकडे हात देत म्हणाली, अगं, माझा हात उठत नाही. आई ग, तुटला माझा हात म्हणून रडायला लागली. वंदूने घाबरून आई आई लवकर बाहेर या म्हणून सासूबाईला आवाज दिला. घरातले सगळेच बाहेर आले. लागलीच सासरी बुवाने रिक्षा बोलवली. जाऊबाईला दवाखान्यात नेले. दवाखान्यातला खर्च सासऱ्यांनीच केला. हाड तुटले म्हणून 3 महिन्यांसाठी प्लास्टर लावायला सांगितले. डॉक्टरने तोपर्यंत मोठे भासरे दवाखान्यात आले होते. एक दिवस दवाखान्यातच राहावं लागेल, डॉक्टर बोलले. त्यामुळे
फक्त भासरे जाऊबाईजवळ थांबले. वंदूने घरी येऊन स्वयंपाक केला. जाऊबाई आणि भासऱ्यांचा डबा दवाखान्यातच पाठवला. दुसऱ्या दिवशी जाऊबाईला सुट्टी झाली. वंदूने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला आणि छान त्यांचे स्वागत केले. पुढचे 3 महिने वंदूने आंघोळीचे पाणी टाकण्यापासून तर वेणी घालण्यापर्यंत जाऊबाईची सेवा केली. शिवाय बाळाला पण सांभाळले. हे बघून जाऊबाईला खूप पश्चाताप झाला. एक दिवस जाऊबाई वंदूला म्हणाल्या, "वंदू, तू खूप छान आहेस ग. खूप समजदार आणि मनमिळाऊ आहेस. मी तुला ओळखण्यात चुकी केली. मला वाटलं तू आली तर आता माझं वर्चस्व कमी होणार, म्हणून मी तुझ्याशी वाईट वागले. एक वाटते बरं झालं मी पडल्यामुळे मला माणसं ओळखता आली. माझी माणसं, माझी धाकटी जाऊ." कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.